या तीन गोष्टींमुळे कांद्याचे दर पुढील आठवड्यापासून सुधारणार। सध्या कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण त्या ठिकाणी सुरू आहे। कांद्याला राज्यातील ज्या सर्व बाजार समित्या आहे त्यामध्ये सर्वाधिक त्या ठिकाणी 1000 ते 1200 रुपयाच्या दरम्यान दर मिळतोय आणि यामुळे शेतकरी राजा हा हवालदिल झाला आहे। कारण की जो काय रब्बीचा कांदा आहे तो आता पुढच्या महिन्यापासून त्या ठिकाणी हार्वेस्टिंगला येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडी चिंता त्या ठिकाणी लागून राहिलेली आहे। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर जो काय लाल कांदा आहे तर लाल कांद्याची आवक अजूनही त्या ठिकाणी कमी होताना दिसत नाही। मोठा लाल कांद्याचा साठा त्या ठिकाणी बाजारामध्ये अजूनही दाखल होतोय आणि त्यामुळे बाजारभाव हे त्या ठिकाणी 10 ते 11 रुपयाच्या दरम्यान सध्या स्थिरावलेले आहेत। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर बांगलादेश असेल किंवा श्रीलंका असेल किंवा इतरही त्या ठिकाणी आखाती देश असतील, या देशांनी त्या ठिकाणी लाल कांद्याला नापसंती दर्शवल्यामुळं कांद्याचे बाजारभाव हे गडगडले आहेत। एकंदरीतच कांदा यावर्षी 40 रुपयांच्या वर देखील त्या ठिकाणी पोहोचू शकलेला नाही। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर उत्तर भारत असेल किंवा दक्षिण भारत असेल, याही ठिकाणी कांद्याला त्या ठिकाणी मागणी ही वाढलेली आहे आणि यामुळेच नेमके कांदा बाजार भावाच्या बाबतीत काय बदल त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतात। शिवाय अमेरिका, युरोप या दोन देशांसोबत जो काय करार केला, या करारामुळे देखील कांद्याच्या बाजारभावात नेमके काय बदल होणार आहेत, व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर कांद्याचे जे बाजारभाव असतात ते कांद्याची जी काय निर्यात आहे, शिवाय कांद्याचं उत्पादन आहे, या उलट मागणी आणि पुरवठा नेमका कांद्याचा कसा आहे, या सर्व गोष्टींवरती बाजारभाव हे अवलंबून असतात। दुसरीकडे सध्याचे कांद्याचे बाजारभाव जर का आपण बघितले तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहे, मग त्यामध्ये पिंपळगाव बसवंत असेल, लासलगाव असेल, कळवण असेल, सटाणा असेल, संगमेर कांदा मार्केट असेल, आळेफाटा, ओतूर, शिवाय पुणे आणि मुंबईचं वाशी मार्केट असेल, या बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी कांद्याला 1100 ते 1200 रुपयाच्या दरम्यान सरासरी दर मिळतोय। आपण जर का बघितलं तर लाल कांद्याची आवक आहे ती अजूनही त्या ठिकाणी कमी होताना दिसत आहे आणि त्यामुळेच जी काय आवक कमी झालेली नाही, त्यामुळे मागणी आणि पुरवठा हे पुरतं जे काय गणित आहे ते आता सध्याला बिघडलंय। दुसरीकडे लाल कांद्याला हा कांदा त्या ठिकाणी नाशवंत असल्यामुळे याला फारशी मागणी परदेशातून त्या ठिकाणी नसते आणि म्हणूनच हा जो काही कांदा आहे त्याचा सर्वात मोठा स्टॉक त्या ठिकाणी आता भारतामध्ये तयार झाला आहे। दुसरीकडे जे कांदा उत्पादक राज्य आहेत, मग त्यामध्ये मध्य प्रदेश असेल, याशिवाय राजस्थान असेल, गुजरात असेल, इथून सुद्धा त्या ठिकाणी कांद्याची आवक त्या ठिकाणी चांगली मार्केटमध्ये त्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच कांद्याचे जे काय बाजारभाव आहेत ते त्या ठिकाणी गडगडले आहेत। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर उत्तरेकडे जी काही राज्य आहेत, मग त्या ठिकाणी मध्य प्रदेश असेल, दिल्लीसारखं राज्य असेल किंवा बिहार असेल, या ठिकाणी कांद्याची जी काय मागणी आहे ती आता त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळात ही मागणी त्या ठिकाणी अशीच जर का वाढत जर राहिली तर कांद्याच्या बाजारभावामध्ये त्या ठिकाणी सुधारणा अजूनही अपेक्षित आहे। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर दरवर्षी शिवरात्रीच्या आणि रमजानच्या नंतर जे काही कांद्याचे बाजारभाव असतात ते त्या ठिकाणी बदलतानाचं चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसतं, परंतु यावेळेस असं काही त्या ठिकाणी झालेलं नाही आहे। या ठिकाणी आपण जर का बघितलं तर भारतानं नुकतेच त्या ठिकाणी युरोप आणि अमेरिकेसोबत त्या ठिकाणी शेतीविषयक करार त्या ठिकाणी केले आहेत। यामध्ये सर्वात जो काही महत्त्वाचा करार आहे तो त्या ठिकाणी युरोपसोबत आहे, कारण युरोपमध्ये त्या ठिकाणी भारतानं जो शेतीविषयक जो काय करार केला आहे यामध्ये जो काय भारताचा कांदा आहे तो प्रक्रिया केलेला जो कांदा आहे तो त्या ठिकाणी युरोपमध्ये जाणार आहे। मग यामध्ये प्रक्रिया केलेल्या कांद्यामध्ये कांद्याची वाळवलेली पावडर असेल किंवा सुकवलेला कांदा असेल किंवा कांद्याची जी काय साठवण आहे ती व्हिनेगरमध्ये केलेली असेल, अशा प्रकारचा जो काय कांदा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास युरोपीय देशांमध्ये जाऊ शकतो। कारण युरोपचं जे काय मार्केट आहे ते जवळपास 50 कोटी लोकांचं मार्केट, श्रीमंत लोकांचं मार्केट त्या ठिकाणी युरोपमध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच भारताच्या कांद्याला येथे सुद्धा चांगली जर का बाजारपेठ मिळाली तर एकंदरीतच कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी सुधारू शकतात। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर जो काय उन्हाळा कांदा आहे तो आता सध्या त्या ठिकाणी हार्वेस्टिंगला 1 ते 1.5 महिन्याच्या आसपास येणार आहे आणि म्हणूनच या शेतकऱ्यांमध्ये देखील मोठं निराशेचं वातावरण सध्याला त्या ठिकाणी आहे, कारण की कांदा उत्पादित करण्यासाठी जवळपास 15 ते 16 रुपये किलोच्या आसपास त्या ठिकाणी खर्च येतो आणि कांद्याची सध्याचे बाजारभाव जर आपण बघितले तर 1100 ते 1200 रुपये आणि म्हणूनच शेतकऱ्यांना मोठं त्या ठिकाणी टेन्शन त्या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीला आलेलं आहे। एकंदरीतच सरकारची कांद्याच्या निर्यातीविषयीची जी काही धोरणं असणार आहे या सर्व गोष्टींवरती कांद्याचे जे काही बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी अवलंबून असणार आहेत आणि म्हणूनच कांद्याची विक्री करताना शेतकऱ्यांनी कांदा बाजारभावाचे अंदाज असतील किंवा सरकारी धोरणं असतील किंवा त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा याचं गणित त्या ठिकाणी असेल हे देखील मांडणं किंवा हे लक्षात घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्यानंतरच कांद्याची विक्री जर का तुम्ही केली तर तुम्हाला चांगला बाजारभाव त्या ठिकाणी मिळू शकतो।